ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. एकतर मला असं वाटतं की हे जे ऑटम विंटर 2024चं जे कलेक्शन आहे ते इतकं अगदी मला साजेसं किंवा माझ्या स्टाईलला साजेसं आहे, कारण माझी रोजची स्टाईलच इतकी रिलॅक्स्ड इझी असते की मला फार असा विचार करायला आवडत नाही रोज, म्हणजे रोजच्या कपड्यांकरता, की कोणत्याही स्टोअरमध्ये मला जायला आवडतं, काहीतरी बघायला आवडतं, ते बघून लगेच आवडून मी ते घेते आणि जाते. मी फार विचार करत नाही शॉपिंगबद्दल. मी नेहमी म्हणते की मी खूप इम्पेशंट शॉपर आहे, म्हणजे मला ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा जर खूप असं स्क्रोल करायला लागलं तर मग मी बोर होते. त्यामुळे लाईफस्टाईल स्टोअर्सचं जे हे नवीन कलेक्शन आहे ते माझ्यासाठी अगदी एकदम परफेक्ट मॅच आहे माझ्यासाठी, कारण की मी या स्टोअरमध्ये आल्यानंतर मला जितकं काही दिसतं आहे ते सगळंच मला आवडतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि इनफॅक्ट मी जे घातलं आहे तेही लाईफस्टाईल स्टोअरचंच आहे, त्यामुळे तुम्हाला कळेलच की हीच माझी स्टाईल आहे. डेनिम ऑन डेनिम किंवा सम स्नीकर्स किंवा एक इझी ब्रीझी ड्रेस किंवा फ्रेश लाईट कलर्स, हे सगळे या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि ते सगळं इथे आहे. त्यामुळे मला खूप मजा येते की मला रेप्रेझेंट करायला मिळते. हां, the fact that it is so the style is so easy and so comfortable, so relaxed, it is laid back in a way. The fashion of the collection, the autumn winter 2024 collection, and that is exactly who I am. I'm very I like being comfortable in my own skin. I don't like going too ham on म्हणजे असं मला खूप लाऊड काही करायला आय डोंट एन्जॉय दॅट अनलेस इट्स अ रिक्वायरमेंट ऑफ एन इव्हेंट. सो आय एम टॉकिंग अबाउट अन एव्हरी डे, लाईक अ डे टू डे थिंग. सो इव्हेंट्स वगैरेचा दॅट्स अ व्हेरी डिफरंट. येस, आय एम. I think the colors in the collection are very nice and fresh. The fabric feels very comfortable to the skin. It is not something that's stinging. It is fitting absolutely like hand in glove. It is extremely, it is feeling like your own skin. Like it's very comfortable. मी अलीकडेच मी एक मोहीम सुरू केली होती की नाही, म्हणजे मी काहीच नवीन घेणार नाही जोपर्यंत मी माझ्या जुन्या कपड्यांचा काहीतरी निकाल लावत नाही. तर मी नेहमी NGO शोधत असते किंवा स्टोअर्स शोधत असते जे जुने कपडे घेतात आणि ते रिसायकल करतात. त्यामुळे मी तेच ठरवलं किंवा मी माझ्या स्टायलिशशी बोलते, कारण कधी कधी तिलाही ते वापरता येतील कपडे पुन्हा. तर हे सगळे ऑप्शन्स मी एक्सप्लोअर करते. पण मी जेन्युइनली यावेळेला मी ठरवलं होतं की मी काहीच, आणि मी नाही केलं आहे आता मी आले इथे, पण जेव्हा मी ठरवलं 3-4 महिन्यापूर्वी की नाही, मी नवीन काही घेणार नाही आहे जोपर्यंत जुन्या गोष्टी जात नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये साडी असेल, आपले काही जुन्या गोष्टी आहे, अशा गोष्टीवरती काय वाटतं करायला पाहिजे, नवीन लाईफस्टाईलमध्ये यायला पाहिजे ती स्टाईल, असं वाटतं? हो, का नाही, वाय नॉट. लाईफस्टाईलमध्ये ऑलरेडी इंडियन वेअर आहे, तर साड्या का नाही. मी माझ्या वॉर्डरोबमध्ये तर इतक्या साड्या आहेत इनफॅक्ट की मला जाणवलंच नाही. यावेळेला मी म्हटलं तसं मी जेव्हा साफ करत होते माझं कपाट, तेव्हा मला रिअलाईज झालं की कितीतरी साड्या आहेत आणि आईच्या आहेत, आजीच्या आहेत, आणि त्या मी सगळ्या छान स्टोअर करून ठेवल्यात. आणि अपसायकलसुद्धा करता येतात ना साड्या, किती छान त्याचे लेहंगे बनवू शकतात, ड्रेसेस बनवू शकतात. त्यामुळे अर्थातच वाय नॉट, येऊ दे की. खूप आवडतात. आणि मला ॲक्च्युली ना दुसऱ्यांचे ताईचे कपडे घालायला खूप आवडतात. मला लहानपणीपासूनच की नाही, हिनी आता हा नवीन आणला आहे ना, हा आता कधीतरी मी ढापेन, अशी माझी नेहमी असा एक विचार असायचा. आणि मी अजूनही ते करते, म्हणजे अजूनही ताईचे कपडे मी वापरते. मला असं वाटतं की लाईक आय सेड, दिस स्टाईल एस्पेशली represents my personal style, and the fabric is great, the colors are great, it's absolutely on brand for the autumn winter 2024 collection, so you should definitely come and shop at the lifestyle stores. तो हमारे हिसाब से पूना एक बहुत पोटेंशियल मार्केट है. हमारे ऑलरेडी यहाँ पे 7 स्टोर्स थे, ये हमारा 8th स्टोर है पूना में. तो ये एक एरिया था जहाँ पे हमको लगा कि इस एरिया के रेजिडेंट्स के लिए इस कैचमेंट में पास में कोई लाइफस्टाइल स्टोर नहीं पड़ रहा है, इसलिए हमने सोचा कि यहाँ पे भी एक खोलना चाहिए.
यहाँ पे क्या स्पेशल? लाइफस्टाइल का स्पेशलिटी ये है कि आपको फैशन से रिलेटेड कोई भी चीज़ चाहिए, आपको सब चीज़ एक रूफ के नीचे मिल सकती है। आप एक ही जगह आएंगे, आपको वेस्टर्न वेयर, एथनिक वेयर, लॉन्जरी, मेकअप, परफ्यूम, सनग्लासेस, मेंस वेयर, किड्स वेयर, सब चीज़ एक जगह में मिल सकती है। और बहुत सारे ब्रांड्स के ऑप्शंस हैं आपके पास, बड़े से बड़े इंटरनेशनल ब्रांड्स और इंडियन ब्रांड्स सब एक जगह मिल सकते हैं। तो आपका जो भी स्टाइल रिक्वायरमेंट है आपको मिल सकता है। तो आप पूना में किसी भी एक लाइफस्टाइल में जाइए, पिंपरी चिंदवाड़ या कहीं और, आपको सब एक जगह में जाके बहुत कन्वीनियंटली बेस्ट ऑफ फैशन, बेस्ट ऑफ ब्रांड्स मिल सकते हैं। मैडम, अभी आपने कहा कि पूना बढ़ रहा है, पूना में स्कोप है, लेकिन पूना एक कॉस्मोपॉलिटन सिटी है जिसकी वजह से मॉल्स बहुत बन रहे हैं। तो कंपटीशन के ज़माने में अपने आप को कैसे देखते हो? देखिए, लाइफस्टाइल का एडवांटेज ये है कि हमारा बहुत पुराना रिश्ता है फैशन के साथ इंडिया में। आपको शायद पता होगा कि हमने इस साल 25 साल पूरे किए हैं इंडिया में। 1999 में हमारा पहला स्टोर इंडिया में खुला था चेन्नई में। वहाँ से हम आज 117 स्टोर्स पे पहुँच गए हैं। तो लाइफस्टाइल की जो जगह है वो अलग है। तो कंपटीशन तो बढ़ रहा है, पर लाइफस्टाइल की जगह अलग है, यूनिक है, और लाइफस्टाइल भी ग्रो कर रहा है। हमारे कंज्यूमर्स हमारे पास आ रहे हैं, न्यू कंज्यूमर्स हमारे पास आ रहे हैं, तो ग्रोथ है। और अभी फैशन मार्केट जो इंडिया में है वो इतनी स्पीड से ग्रो कर रहा है कि सबके लिए जगह है यहाँ पे। हमारे लोगों की ज़्यादातर मेंटालिटी होती है जितना सस्ता मिले उतना अच्छा। तो प्राइस वाइज कैसा है? वैसे ये बात सही नहीं है। कंज्यूमर्स हर तरह के होते हैं। मतलब कुछ लोग बहुत सस्ते पे ज़्यादा ध्यान देते हैं कि उनको प्राइस पे ही देखना है। अलग जो बाकी लोग हैं उनको हाई फैशन चाहिए, उनको वो थोड़ा अपना वॉलेट खोल के पे करने को तैयार भी होते हैं। तो हर टाइप के कंज्यूमर्स हैं। लाइफस्टाइल में दोनों चीज़ें मिलती है। तो हमारे पास बहुत वाइड रेंज है प्राइसेस की। तो आपको हाई क्वालिटी गारमेंट्स मिलेंगे, कुछ जो ज़्यादा अफोर्डेबल है, कुछ बहुत प्रीमियम इंटरनेशनल ब्रांड्स के भी गारमेंट्स हैं, तो दोनों मिलेंगे।